मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई नमस्कार, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या जुहू बीचवर आलेल्या होतात। तुम्ही या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला होता। आजही सकाळी 20व्या दिवशी आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली। सत्य परिस्थिती काय आहे ती टीव्ही स्क्रीनवर तमाम महाराष्ट्र आता पाहतोय, कारण आजही कचऱ्याचं मोठ्या प्रमाणावर साम्राज्य होतं। आता मात्र मनपाकडून 2 तासांपूर्वी एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला जुहू बीचचा की आम्ही समुद्र किनारा स्वच्छ केलाय असा दावा केला जातोय। काय म्हणावं या सगळ्या परिस्थितीला? मुळामध्ये मुंबईकरांचं हे दुर्दैव आहे। मुंबईकर तिथे फिरत असताना तिथे जे मॉर्निंग वॉक करतात त्यांनी सांगितलं गेले अनेक वर्ष असं कधीही दृश्य या समुद्र किनाऱ्यावरती 8 किलोमीटरचा तो किनारा आहे समुद्र, त्याच्यावर कधी अशा गेल्या अनेक वर्ष म्हणजे जी व्यक्ती बोलतो ती कदाचित एकंदर तिचा पाहिल्यानंतर 2 व्यक्ती तुमच्या माध्यमातून मी पाहिल्या, त्या कदाचित 60-65 वयाच्या होत्या। याचा अर्थ त्यांनी झाला अनेक वर्ष आम्ही इथे चालतो, 7 वाजता सकाळी मुलं इथे खेळायला येतात, पण गेले 20 दिवस ज्या पद्धतीने कचरा येतोय त्या कचऱ्याचं नाले साफ नाही झाले, त्यामुळे संपूर्ण समुद्रात तो कचरा गेलाय आणि पाऊस आल्यामध्ये सगळं समुद्रात गेलंय। आणि समुद्र हे नॅचरली कुठलीच घाण आपल्या पोटात ठेवत नाही, ती सगळी बाहेर टाकते। आणि तरी महानगरपालिकेचे डझनभर जे काही डीएमसी आहेत, एएमसी आहेत, एएमसी आहेत, डायरेक्टर आहेत, घनकचरा काय करतात काय? आणि मग सत्ताधारी त्याला पाठीशी का घालताय? या याच्यावरती पाहणी करायला नको होतं का स्टँडिंगनी, सभागृह नेत्यांनी, महापौरांनी? फक्त तिथे बसून आमच्यावर काय आरोप करतातच आहे, पण तुम्ही जर कधीतरी आता तुम्ही हेही रियालिटी चेक करा, बाहेर बसलेले गर्दीनी ते कोण आहेत? ते कॉन्ट्रॅक्टर आहेत। आणि आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला घरी न्या ना तर तुमच्या ऑफिसमध्ये बोलवा, पण काम करून घ्या। कधी न घडलेलं सगळं आता घडतंय। गेली 20 दिवस तुम्ही एक थर्ड आहे म्हणून तुम्ही दाखवताय, आणि तरी यांना जर जाग येत नसेल तर आपण यांना काय कोडगं प्रशासन आणि मग आमच्यासारख्यांनी कायदा हातात घेतला सुद्धा मुंबईकरांसाठी। आमच्यावर तुम्ही कठोर कारवाया करणार, पत्र पाठवणार, स्वतःच काम करायचं नाही आणि दुसऱ्याने मुंबईकरांसाठी करायला लागलं, स्वतः करायचं नाही दुसऱ्यालाही करायला द्यायचं नाही, हे प्रथमच या मुंबई महापालिकेत घडतंय। अगदी किशोरीताई, खरं तर गेले 20 दिवस आम्ही बातमी लावून धरतोय, महापौरांना सातत्यानं विचारतोय तुम्ही कधी जाणार आहात, पाहणी कधी करणार आहात जुहू बीचची? नाही त्यांना देवळामध्ये जरा फिरून येऊ दे, सगळ्या मुनी संतांचे आशीर्वाद घेऊ दे, माणसं नेली असते तर मारू दे, काय फरक पडतो? कुठे आम्हाला आम्ही जिम्मेदारी गेली माणसं जगवायची? अगदी, पण या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरचा हा जो व्हिडिओ आता ट्विट केला जातो, तिथे लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं होतं की तो कचरा उचलला जातो आणि समुद्रात मागे वाळूवर तो पुन्हा रचले जातात त्याचे ढीग, भरती आली की तोच कचरा परत समुद्रामध्ये जातो। ही सायकल सातत्यानं सुरू आहे। तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आलेला होतात। आता आम्ही उपमहापौर संजय गाडी यांच्याशी जेव्हा बोललो त्यांना म्हटलं की तुम्ही सुद्धा या, तुम्ही आमच्या बरोबर ही सत्य परिस्थिती पहा, आम्ही तुम्हाला आव्हान देतोय, उद्या जाऊया सगळे सत्य परिस्थिती। ते आव्हान त्यांना देतील की नाही मला माहिती नाही, परंतु एक मात्र लक्षात येतंय की वारंवार आपण तक्रारी करू नये। प्रशासनाने सांगितलं 75 माणसं सकाळी असतात, 75 माणसं दुपारी असतात। जेव्हा मी रियालिटी चेक केली तेव्हा तिथे 15 ही माणसं नव्हती। बघा, मी स्टार्ट टू एंड तिथून एकाला बाईकवर घेतलं, बाबा कसं कसं मला ने, कारण 8 किलोमीटर होतं, 2 किलोमीटर हा त्या संपूर्ण जो अंधेरीचा
वर्सोवा आहे तिथे जातो, तिथे मी नाही गेली. पण 6 किलोमीटरवर मी फिरले, तिथे इतकी अत्यंत घाण होती. मला हेच सांगायचंय की सत्ताधारी म्हणून जर लक्ष देणार नसतील तर मुंबईकरांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलं? काहीतरी जे कधीच घडलं नाही ते आता सतत घडतंय. तिथल्या नागरिकांनी सांगितलं गेली 50-60 वर्ष असा कचरा कधी आला नाही, तो गेले 20 दिवस येतोय. किशोरीताई, या ठिकाणी जोवर यंत्रणा वाढवली जात नाही, जवळपास 100हून अधिक डंपर आणि जेसीबी लावले जात नाही, तोपर्यंत हा सगळा समुद्र किनारा स्वच्छ होणार नाही अशी परिस्थिती आहे. असलेला वॉर्ड ऑफिसर, तिथे असलेलं मेंटेनन्स डिपार्टमेंट, तिथे असलेलं घनकचरा डिपार्टमेंट कोणीच काम करताना दिसत नाही. ना तिथला डीएमसी ला काय पडली आहे, ना तिथला वॉर्ड ऑफिसरला काय पडली आहे. काय करतात काय? व्हिडिओ पोस्ट केले जातात स्वच्छतेचे. आणि त्यांच्या समोर जाऊन बसलो, त्यांना अनेकदा सांगितलं जाऊ दे पदविध, आम्ही मुंबईकरांसाठी सगळं विसरून तुमच्या दारात आलो, तुमच्या दालनात आलो, तरी ते घेणार नाहीत. अल्ले नावाचे कोणतरी वॉर्ड ऑफिसर आहेत. काय करतो अल्ले? सगळे अल्ले. किशोरीताई, विरोधी पक्षनेत्या म्हणून तुमची जबाबदारी फार आता मोठी आहे. असं जर मुंबईकरांना फसवण्यासाठी हा सगळा व्हिडिओचा घाट घातला जात असेल, कारण हा व्हिडिओ जरी 2 दिवसापूर्वीचा असला तरी आता समुद्र किनारा तसा दिसतच नाहीये गेल्या महिनाभरापासून, तरी हा व्हिडिओ पोस्ट करून दावा केला जातोय की आम्ही समुद्र किनारा स्वच्छ केला. एएमसी आणि एमसीकडे तक्रार केलंय, सकाळीच केलंय, बघितल्यावर केलंय. ह्याचा आम्ही कायदा हातात घ्यायचा का? कॉलर जाऊन पकडायची का? काय करायचं का? आम्ही बोलतोय, आम्ही तुम्हाला भेटी देतोय, आम्ही आवाज उठवतोय, पण कोडगं प्रशासन आणि झोपलेला सत्ताधारी करायचं काय? आम्ही कुठे नाही. आता बघा माझ्या बरोबर 2 नगरसेवक आहेत एक सोडून. आम्ही सगळीकडे फिरतोय, आम्ही रियालिटी चेक दाखवतोय. आणि आता वेळ असेल तर कॉन्ट्रॅक्टरांच्या घरच्यातून बाहेर येतील तर अगदी जे बघा, मुंबईकरांचा आवाज आहे, हा माझा नाही. मुंबईकर काय म्हणतायत? मुंबईकरांना 20-20 दिवस 8-8 किलोमीटरचे जर समुद्र किनारे स्वच्छ मिळणार नसतील आणि दाखवून तुम्ही दाखवताय, आम्ही नाही. आम्ही दाखवलं असतं तर राजकारण. तुम्ही दाखवताय, थर्ड आय दाखवताय, तिसरा डोळा दाखवतोय, तुम्ही कर्तव्य दक्ष चॅनल दाखवतोय आणि नाव पण चांगलं आहे लोकशाही. इथे लोकशाहीला तर मारूनच टाकतायत सगळे चॅनलवाले. ते प्रश्न करायला उभे आहेत माझ्या समोर. शाळेत आली तर शाळेत तशी बोंब आहे. काचेची खिचडी मिळते लहान मुलांना, असा असलेल्या खिचड्या. अगदी किशोरीताई, मुद्दा लक्षात येतो. तुर्तास धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलल्याचे दाखवणारे काही मोजके फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच आहे. आज सकाळी सुद्धा लोकशाही मराठीची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि समुद्र किनाऱ्यावर मात्र कचऱ्याचं साम्राज्य दिसलं. या सगळ्यावर आम्ही बातमी मात्र कायम ठेवणार आहोत, कारण या ठिकाणी सवाल मुंबईकरांचा आहे आणि याकरता लोकशाही मराठी आवाज बुलंद करतच राहील. उद्या सुद्धा त्या ठिकाणी जाऊ आणि रियालिटी चेक पुन्हा एकदा तुम्हाला दाखवू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.